स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर बरसू दे. आज मी तुम्हाला स्वामी भक्त श्री गोपाळबुवा केळकर लिखित बखर क्रमांक 14 सांगणार आहे. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुमच्याकडे दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 14. बसाप्पा तेल्याचा भाग्योदय. बसाप्पा तेली मंगल वेड्याच राहत असे. एक दिवस तो जंगलात फिरत असता कंटकाची शय्या करून त्यावर श्री समर्थ झोपले होते. हे बसाप्पांनी पाहून तो त्यांची एकनिष्ठ भक्ती करू लागला. घरी त्याची बायको मोलमजुरी करून पोट भरीत असे. घरी दारिद्र्य फार आणि नवरा वेड्याच्या नादी लागला म्हणून ती फार दुःखी असे. याप्रमाणे बरीच वर्ष गेली. बसाप्पाची भक्ती पाहून समर्थ प्रसन्न झाले. बसाप्पाचे दारिद्र्य दूर करावे असे त्यांच्या मनात आले. मग काय तेथे उशीर आहे. एके दिवशी 4 घटका दिवस असता बसाप्पाला बरोबर घेऊन जवळच काटवण म्हणून गाव आहे त्या गावच्या जंगलात स्वामी गेले. महाराज पुढे व बसाप्पा मागे. याप्रमाणे जाता जाता सूर्यास्त झाला. एकाएकी त्या जंगलात हजारो सर्प दिसू लागले. जिकडे पाहावे तिकडे सर्पच सर्प. हे पाहून बसाप्पा घाबरला. त्याने स्वामींचे चरण धरले. स्वामींनी त्याला अभय देऊन म्हटले, तुझी इच्छा पूर्ण होईपर्यंत यातून साप घे, घाबरू नकोस. श्री स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवून आपल्या अंगावरील वस्त्र सर्पावर घालून भीत भीत एक सर्प बसाप्पाने हस्तगत केला. सर्प 1.5 हात लांबीचा होता. तो त्याने आपल्या काखेत ठेवला आणि अचानक रानातील सर्व सर्प नाहीसे झाले. महाराज व बसाप्पा गावाकडे परतले. गावाजवळ एक शानदार बाग होती. तिथे महाराज बसले व बसाप्पाला आज्ञा केली की तुझ्या झोळीत धन आहे, ते घेऊन स्त्री पुत्रांसह आनंदात राहा. महाराजांच्या चरणी मस्तक ठेवून बसाप्पा घरी गेला. पती घरी आलेला पाहून पत्नीलाही आनंद झाला. पत्नीच्या समक्ष काखेतील गाठोडे सोडून पाहिले तो सर्पांच्या ऐवजी 52 कशी सोन्याची लगड दृष्टीस पडली. त्या पती पत्नीचा आनंद गगनात मावेना. प्रातःकाळी त्या दाम्पत्याने महाराजांना पंचारती केली. पुढे त्यांचे जन्मभराचे दारिद्र्य नष्ट झाले. हा बसाप्पा तेली अक्कलकोटला महाराज आल्यावर प्रतिवर्षी यात्रेला येत असे. ही गोष्ट शके 1766 साली घडली. येथे बखर क्रमांक 14 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.